तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार. मंदिर संस्थानच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध, तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय मागे. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी. रील काढण्याच्या नादामध्ये 4 तरुण नदीपात्रामध्ये उतरले, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या तरुणांना इतर तरुणांनी वाचवलं. नाशिकच्या गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी. जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात. भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 4097 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. जोरदार पावसामुळे समाधानकारक जलसाठा. धरणांमध्ये एप्रिल 2026 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. जळगावमध्ये शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद तरुणीला दुसऱ्या तरुणींकडून मारहाण प्रकरणी विभागीय समितीची नियुक्ती. समिती चौकशी अहवाल विभागीय उपायुक्तांना सादर करणार. दिल्लीमध्ये वसंत विहार भागामध्ये भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं. मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 18 दिवसांचा मुक्काम करून मंगळवारी शुभांशु शुक्ला परतणार. उद्या संध्याकाळी अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया जवळच्या समुद्रात यान उतरणार.